गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अनेकाचे कानी गुणदोष मना नानी, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. वेचीचे वचन जेणे राहे समाधान, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होई सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरणाचे श्री गुरुचरणास कारुण्य आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमृतची परिमूर्तू कारुण्यात. हे ग भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा असा अभंग, विश्वराच्या प्राप्तीचा सोपा आणि सुलभ उपाय असा दर्शवणारा अभंग आजच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे.
या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र कराळा येथे कराळेश्वर भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्य करणाऱ्या ज्ञानदान करणारी अन्नदान करणारी गावातील सर्व गुणवान गायक वादक मंडळी सर्वच परिसरातील आलेली गुणवान मृदंगाचार्य गायक वादक मंडळी यांच्या प्रयत्नाने स्त्री पुरुष सर्वांच्याच सहकार्याने संपन्न होत असलेला हा महाशिवरात्रीच्या पर्व काळावरील असा अखंड हरिनाम इको नका देऊला महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती असा नामसप्ताह चालू आहे. त्यामधली आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. या संकीर्तनासाठी सर्व उपस्थित महाराज मंडळी गायक मंडळी वादक मंडळी सर्व अत्यंत सूक्ष्माच्या विचाराची सर्व चिंतनाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्याच चिंतनासाठी निवडलेला अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. विठाला भगवान शंकराच्या महाशिवरात्रीच्या उपवासन प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू आहे, प्रत्येक गावामध्ये चालू आहे. नरहरी महाराजांनी भगवान शंकराचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे काकड्यामध्ये. सत्य ज्योतिर्लिंग बारा कोटी कुळे उदारा तारा ज्योतिर्लिंग बारा प्राप्त सकाळी स्मरण करा. या ज्योतिर्लिंगाचं सकाळी उठल्याच्या नंतर स्मरण जर केलं तर महाराज म्हणतात काय फायदा होतो. तसं नामदेव महाराजांनी एका अभंगात सांगितलंय. नमः शिवाय हा 5 शब्द आहे, 5 अक्षरी शब्द आहे. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. या नमः शिवाय शब्दाचा मंत्राचा जप जर केला तर महाराज म्हणतात 60,000 विघ्नांचा नाश होतो. अशी या नामचिंतनात ताकिये शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनामनतयाने बाधी क्रोध काम. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण, शिव या शब्दाचा अर्थ आहे जोडणे, शिव या शब्दाचा अर्थ आहे मर्यादा, शिव या शब्दाचा अर्थ आहे शिवणे. काय शिवणे? राहिलेला जो भाग आहे तो शिवणे किंवा शिव या शब्दाचा अर्थ आहे मर्यादा. जीवाची शिवापर्यंत असलेली मर्यादा. जीवपणाची नित्राशे यावया आपल्या दशे शिवही मूर्त पुशे जया जोशी अशी. महाराज म्हणतात जीवाचा जीवपणा नष्ट होण्यासाठी ती शिवाची रात्र आहे. विठाला सांगितलं तिथं 2 रात्री. आता तशा रात्री 9 रात्री केल्याशिवाय माणसाला ज्ञान नावाचा मुलगा जमत नाही असं नाथ महाराजांना स्पष्ट सांगितलंय. 9-2 भक्तीच्या धरण सद्भाव अंतरीचा सद्भाव अंतरीचा भक्तीच्या करुणी नवरात्रा. नवविधा रात्र आहेत. 9 रात्रा केल्याशिवाय महाराज म्हणतात पुत्र होणं शक्य नाही, विजय मिळणं शक्य नाही. 9-2 भक्तीच्या म्हणजे नवविधा भक्ती पूर्ण केल्याशिवाय महाराज म्हणतात ज्ञान जन्मत नाही. ममता मथारी मरून गेली जेव्हा बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा.
महाराज म्हणतात अहम ममतेच्या लवडसवडी मातेनं पवतीची बापुडी मनोनी जन्म मरणाची दुतळी डवळी ती थेली म्हणून नऊ भक्ती केल्याशिवाय पूर्ण महाराज म्हणतात पूर्ण बोधाची घेईन परडी अशा कृष्णेच्या पाडीनं दरडी महाराज म्हणतात पूर्ण बोधाची परडी घेतल्याच्या नंतर या 9 रात्रा झाल्याच्या नंतर बोध नावाचा पुत्र जन्मत नाही. विषय 9 रात्रा सांगण्यापेक्षा आज महत्वाच्या 2 रात्रा सांगणं महत्वाचे. एक रात्र जीवाची आहे आणि एक रात्र शिवाची आहे आणि जीवाची रात्र संपवण्यासाठीच त्या शिवपदापर्यंत जायचंय. महाराज म्हणतात रकारा पुढे एक मकार मांडिका उतरशी तुका शंभूच्या. भगवान शंकराच्या जर जवळ तुला जायचं असेल तर कीर्तन करू नको, भागवत करू नको, रामायण करू नको, मृदंग वाजू नको, गायन करू नको. मग काय कर रकारा पुढे एक मकार उतरशी तुका शंभूच्या उतरशी तुका शंभूच्या उतरशी तुका शंभूच्या. भगवान शंकराजवळ तुला जाऊन पोहोचायचं असेल तर एकच काम कर मंत्र कर. मंत्र कोणता महाराज म्हणतात राम 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 मंत्र नाही. भगवान शिवाचा मंत्र ते हरिपाठ सांगितलं हरी हरी मंत्र भगवान शंकराचा मंत्र कोणता आहे तर हरी 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 मंत्र हा शिवाचा. या दोन्ही देवाचं एक तत्व आहे. दोन्ही देव एक आहेत. ज्या वेळेस भगवान शंकराचा 10 झालता त्यांनी तेव्हा मंत्र तेच म्हणला होता राम नामे शीतल झाला. राम नामाने तो शीतल झालता. दोन्ही देव ऐक्य पाही तवा ऐक दोन्ही देव एक पाही तवा ऐक्य दुजे नाही एक वेलांटीच आड सीनाड भेद काशी नाड एक वेलांटीच आड. आणि ते तुकाराम महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणतात उजवे वाम भाग आणि तुका म्हणे एकची अंग गोडी साखरेच्या आई एक एकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई. महाराज म्हणतात सर्व एक परमात्मा आहे. 2 जरी दिसत असलं सृष्टीचा नेम एक असताना 2 दिसते असा सृष्टीचा नेम नव्हे त्याचे कैसे झाले रे खेळ्या नाही ते दिसू लागले रे. अरूप होते ते रूपाशी आले जीव शिवनाम पावले रे. जीव अवघे देव खोटा नागवी संदेव जीवतोची देव भोजन जीवतोची देव भोजन जीवतोची देव भोजन ते भक्तिवतोची देव भोजन मारण ते भक्ती पाखाणसी मारण ते भक्ती पाखाणसी मारण ते भक्ती पाखाणसी. जीवतोची
तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंडाची देह खंडना महात्मा विश्वर पाशानाम प्रतिमा देहालाच म्हणू लागले काय जीव तोची देह देह तोची जीव महाराज म्हणतात मरणालाच मुक्ती म्हणू लागले असे पाखंडी लोक आहेत काही म्हणतात जग आहे देव नाही काही म्हणतात देव आहे जग नाही काही म्हणतात जगही नाही आणि देवही नाही काही म्हणतात जग आहे आणि देव आहेत चारी वाकाचा सिद्धांत सांगताना काही म्हणतात क्षणिकम क्षणिकम शून्यम शून्यम पहिले कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाही कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने पहा एवढी ख्याती केली रज्जू सर्पाकार भाष्यले जगदंबर शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प ब्रह्म डोळा साते वेदार्थ न कळे तेथेही आंधळे व्यर्थ होती आंधळ्याशी डोळे अवघेची आंधळे रोग्या विष तुल्ले लागे मिष्टान्न तोंडाशी कारण चवी नाही जोपर्यंत परमात्म्याचं तुम्हाला स्वरूप कळत नाही निर्गुण अवस्था आहे का सगुण अवस्था आहे या दोन्ही रूपाचं तुम्हाला ज्यावेळेस दर्शन होत नाही तोपर्यंत तो परमात्मा कळत नाही विठाला विठाला अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात तुझ दुसऱ्या चरणात सांगतात तुझं व्हावा हे देव अंतरी हा सुलभ उपाव तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुला देव पाहिजे ना मग सुलभ उपाव उपाव या शब्दाचा अर्थ आहे तरीके किंवा मार्ग मार्ग कोणता आहे महाराज म्हणतात धरावे संता धरावे संताचे ते पाय संताचे पाय हरीचा उपाय येणे साधती साधने अन तुटती भवाची बंधने साधन आणि साध्य साध्य परमात्मा साधन संत संता विना प्राप्ती अनाईशे वेद देती वेदानं सुद्धा सांगितलं तुम्हाला देव कळायचा असेल तर संतच आणि घरातले लोक जर कळायचे असतील तर संतच घरातले लोक कळायचे असतील तर संतच आणि देव जर कळायचा असेल तर संतच कुठं बैसता संताचे संगती कळो आले कमलापती आपुले कोणीच नव्हती निश्चयी चित्ती दृढ झाला हे आपले कोणी नाही आणि देव आपला देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा
शाबास. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपला सोयरा कोणी? आपला सोयरा आपला म्हणलो ना. आपला कोणी? आपला देव सोडून सगळेच सोयरे. देव सोडून सगळेच सोयरे आहेत. पण तुकाराम महाराज म्हणले सगळे सोयरे आहेत ना. इष्ट सज्जन सखे सोय रे हे तो सुखाची मांडणी. हे कोण येत? इष्ट मित्र जन हे सगळे असतील सोयरे. हे महाराज म्हणतात नुसते पत्रिकावर येतं मांडण्याचे. एकला मी दुःख भोगी कुंभ पाकराची. किंवा शेवटच्या वेळेला तुकाराम महाराज म्हणले मी सोयरा आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. म्हणून सोयरा दुसरा करू नका. पैसे देणारे सोयरे तात्पुरते असते. जमीन देणारे सोयरे तात्पुरते असते. कीर्तन करणारे सोयरे तात्पुरते असते. सगळे सोयरे तात्पुरते असते. पण देव सोयरा जिनामध्ये जगाचा सोयरा कोण असन आणि तुमचा आमचा अंतकाळाला हित करणारा उपदेश करणारा कामी येणारा सोयरा कोण आहे? तर महाराज म्हणतात देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणून महाराज म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. ईश्वराच्या प्राप्तीकडे खूप मार्ग दाखवलेत जाण्याची. कुठे ज्ञान मार्ग आहे, कुठे कर्म मार्ग आहे, कुठे योग मार्ग आहे आणि कुठे भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्ग ज्ञानाने तुम्हाला मिळणार नाही असं मला म्हणायचं नाही. पण ज्ञानाने देव कळतो का मिळतो? ज्ञानाने देव कळतो का मिळतो? पंचायतीचं काय नाही बोलायचं. ज्ञानाने देव कळतो का मिळतो? सांगत येत मान खाली घाल. ज्ञानाने देव कळतो कळतो. पण ज्ञानासहित भक्तीने देव मिळतो मिळतो. पाप जास्त असेल तर देवाकडे जावं लागतं. पाप असेल तर देवाकडे जावं लागतं आणि पुण्य असेल तर देवालाच आपल्याकडे यावं लागतं. पुतना मावशीकडे पाप होतं म्हणून जावं लागलं आणि शबरीकडे पुण्य होतं म्हणून देवालाच यावं लागलं. देवाला यावं लागलं. आपण ठरवायचं आपल्याकडे काय येतं. मला वाटतं आपल्याकडे दोन्ही नाही म्हणून भेट सुद्धा नाही. दोन्ही नाही ना. चालता चालता रोडहून जरी गेला असता तर बरं झालं असतं पण भेटत नाही. पुण्याचा साठा लागतो जबरदस्त. त्यावेळेस देव जवळ येत असतो जवळ येत असतो आणि भेट देत असतो. तिळ तिळ पुण्यासाचा साचा पडे. थोडं थोडं पुण्याचा साचा असन तर माणसाला त्या देवाची भेट होती. असे बरेचसे प्रमाण येतं. तसं असं
छोटं आणि मोठं प्रमाण असं काही नसतं. ऐका थोडं बघा. बहु अवघड संत भेटी कशी आहे? अवघड आहे, पण होणारच नाही का? होणार नाही असं बी नाही, पण काय केल्याने होणार आहे? परी जग जेठी करुणा केली बहु अवघड आहे संत भेटी. तिळ तिळ पुण्य साचा पडे थोड्या थोड्या पुण्याने महाराज म्हणतात त्या ईश्वराची तुम्हाला भेट होईल. कुठे ज्ञान आहे, कुठे योग आहे आणि कुठे भक्ती आहे. ज्ञानामुळे तुम्हाला देव कळतो, पण मिळन का न मिळन हे मात्र शक्यता नाही. कारण ज्ञानाच्या पाठीमागं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहंकार आहे अहंकार. म्हणून एखादबार आलेला देव सुद्धा तुम्हाला कळणार नाही त्या अहंकारामुळे. ज्ञानेश्वर महाराजांना शुद्ध सांगितलेले नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. खाली एक नवल देखिले बाई, खाली एक नवल देखिले बाई. मुंगीने केली हत्तीशी लढाई, हत्तीशी लढाई. काली एक नवल देखिले भाईन मुंगीने केली हत्तीशी लढाई. मुंगी आणि हत्तीशी लढाई केली. मुंगी कोण? अंतकरणातली वृत्तीरूपी मुंगी. याने त्याच्या हत्तीबरोबर लढाई केली. हत्ती कोणता आहे? तर हत्ती या शब्दाचा अर्थ आहे अहंकार. आणि वृत्तीरूपी मुंगीने अहंकाराचा बाध केला. ही नवलाची गोष्ट झाली. काली एक नवल देखिले बाई आणि मुंगीने केली हत्तीशी लढाई. म्हणून अंतकरणातल्या मुंगीनं वृत्तीरूपी मुंगीने अहंकाराचा बाध केल्याशिवाय परमात्मा दिसत नाही. आणि सोपं उदाहरण आहे अहंकार गेला. सोपं आहे, एवढं अवघडच जाण्यापेक्षा. अहंकार गेल्याशिवाय तुम्हाला परमात्मा दिसत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली बाभुळी सारावे परते तो पाणी असे ऐते. शेवाळामुळे तुम्हाला पाणी दिसत नाही. तसं तुमच्या डोळ्यात मोतीबिंबू आले की तुम्हाला सृष्टी दिसत नाही. तसं ज्ञान अंजन तुमच्या डोळ्यातलं सद्गुरूंनी काढल्याशिवाय महाराज तुम्हाला म्हणतात ती वाट दिसू शकत नाही, ते मार्ग दिसत नाही. ते मार्ग कोणता आहे? तो ईश्वराचा मार्ग आहे. म्हणून सांगितलं इथे ज्ञान मार्ग आहे. ज्ञान मार्गाने परमात्मा तुम्हाला कळन, परंतु मिळणार नाही. पुढे योग मार्ग सांगितला. महाराज म्हणतात खूप मोठे मार्ग आहे. योगाची वाटा जे निघाले का झोपटा, दुःखाचाची वाटा भागाला. नाना साधनाच्या केल्या, नाना साधनाच्या केल्या. साधनाच्या केल्या खटपटा. पुष्कळ साधना केले महाराज म्हणतात. कशासाठी? ईश्वराच्या उपायासाठी. एक जणांना खोलीतला अंधार काढण्यासाठी बरेचशी उपाय केली. तीर्थ केली, यात्रा केली, गाव जेवण केलं, पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, बऱ्याचशा केल्या, पण खोलीतला अंधार बाहेर निघला नाही. आणि खोलीतला अंधार बाहेर निघला नाही म्हणून त्याला राग आला. त्याला काय? कोणाला रागच येतो? त्यालाच का राग कोणाला येतो? तुकाराम महाराजांच्या प्रमाणे कुटुंबाचा त्याग केला. कुटुंबाचा त्याग केला जव राग नाही गेला. कसं हे प्रमाण बारीक आहे का? कुटुंबाचा त्याग केला जव राग नाही गेला.
आता कुटुंबाचा त्याग केला राग जाण्यासाठी, पण कुटुंबाचा त्याग केला आणि जवळ राग नाही केला, तर मला असं म्हणायचंय जवळ राग नाही गेला आणि कुटुंबाचा त्याग कशासाठी केला? काय उपयोगी? दुसऱ्या गोष्टी करून काय फायदा? अनंत साधन केले पण खोलीतला अंधार जाऊ नये म्हणून त्याला राग आला. राग येऊ नये का? राग यावा, राग प्रत्येकाला यावा, पण शिवरंजनी यावा, भीमप्लास यावा, मालकंश यावा, नाहीच जमलं तर शेवटची भैरवी यावा, तोडी यावा, राग यावा. ज्याला सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत त्याला राग यावा, पण ज्याला काहीच कशाचा नाही त्याला राग काय यावा? पण त्याला सहज विचारलं तुम्हाला काही नाही याच्यातलं येतं, तुम्हाला राग काय करायचा? त्यानं मलाच विचारलं पुन्हा तुम्हाला काय माहिती? म्हणले तुम्हाला सगळं येतंय, मला तितकं बी नको. मग तेव्हा झाला मला बरं वाटलं, राग तरी बरा आहे. राग आला आणि खोलीतला अंधार काढण्यासाठी मोठी त्यानं काठी घेतली, खोलीत मारू लागला जोरजोऱ्यात अंधाराला. अंधाराला मारू लागला. अंधाराला मार लागणार नाही, उलट त्याच्या हातालाच मार लागला. वाटानं ग्रस्त जाऊ लागले. त्याने विचारले काय करतात दादा? थांबावं म्हणले तुम्हाला काही माहीत नाही. आणि खरं आहे ना, याचं असं यायला काय माहिती बाकीच्याला? ही इतकं हुशार आहे, बाकीच्याला काय माहिती? थांबावं तुम्हाला काही माहीत नाही म्हणले. तप केलं, तीर्थ केलं, यात्रा केल्या, दान केल्या, व्रत केल्या, सगळं केलं म्हणले. आणि खोलीतला अंधार जाण्यासाठी सगळे उपाय केले, पण खोलीतला अंधार जायनं म्हणले. मग आता म्हणले आता याला काठीनं मारून बाहेर काढतो. ते म्हणले काठीनं बाहेर मारायला कसं काय शक्य? अंधार कसं काय जाणार? थांबा म्हणले. 2-3 जणांना विचारलं तरी त्याचं कोणाचं ऐकलं नाही. एक जण भेटलं, म्हणले काय करता दादा? ते म्हणले काठीनं मारतो, खोलीतला अंधार बाहेर काढतो. त्यानं सज्जन व्यक्ती होता, महाराज मनुष्य होता, ज्ञानी मनुष्य होता. त्यानं सांगितली बाळा काठीनं मारल्यानं खोलीतला अंधार जाणार नाही. काठीनं खोलीतला अंधार मारल्यानं जाणार नाही. काठीनं मारू नको, उलट तूच मरशील पण अंधार मारणार नाही. मग काय उपाय करावा? अरे खोलीतला अंधार जाण्यासाठी त्याला दिव्याची गरज आहे. दिवा लावला आणि खोलीतला अंधार कसा गेला हे त्याला कळत नाही. मला विषय एवढा सांगायचा होता, योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे. त्यानं भेट होणार नाही असं होणार नाही, पण एखादबार खूप कष्ट होते. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, वेचावे लागे शरीर तिये गावी, हेमवंत दोष खाय, जीवित्वाची हानी होय. महाराज म्हणतात सगळ्या गोष्टी कठीण येतात. या कठीण गोष्टी करून एखादबार शीन येईल, थकवा येईल, त्यापेक्षा सोपा मार्ग आम्हाला सांगा. ते कोणता ईश्वराच्या प्राप्तीचा ते सांगा बरं. म्हणले सांगतो, ऐका बरं. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत.
आहे महाराज ईश्वराच्या प्राप्तीचा, सांगा आम्हाला सोपा. महाराज म्हणले सोपा मार्ग आहे आणि सुलभ मार्ग आहे आणि तुला करण्याजोगा मार्ग आहे. पक्वाद एखादबार वाजवता येईल नाही वाजवता येईल, चाल एखाद दिवस म्हणता येईल नाही म्हणता येईल, कीर्तन एखाद दिवस करता येईल नाही करता येईल, भागवत सांगता येईल नाही सांगता येईल. या सगळ्या गोष्टी जमत्याल का न जमत्याल इथं आल्यापैकी मला सांगा, राम कृष्ण हरी कोणाला म्हणता येत नाही? कोण म्हणलं नाही जमायचं? रामकृष्ण हरी सगळ्याला जमणार, सगळ्याला म्हणता येणार. सोपा मंत्र आहे, सगळ्याला म्हणता येणार. महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमणी, कोड कहाणी ऐकती, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, म्हणून सोपेवर मामा सांगितली संती, टाळ दिंडी घेऊनी हत्ती नाचा, मार्ग हा सोपा सुखरूप, तुका म्हणे मज दाडिले. तुका म्हणे मज दाडिले, तुका म्हणे मज दाडिले, तुका म्हणे मज दाडिले निरूप, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप. तुका म्हणे मज धाडिले निरूपान, मार्ग हा सोपा सुखरूप. महाराज म्हणतात हा मार्ग सगळ्यात सोपा आहे. कसा वाटे? महाराज म्हणतात स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोली आनंदे, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, सोपी केली पाय वाट, सोपी केली पाय वाट, उलंडला माया घाट, उलंडला माया घाट गे, उलंडला माया घाट गे, उलंडला माया घाट गे. केले पावत गणराजे जन पावया सागर रे, गणराज सागर रे, कला थल साया रे, कला दिन साया रे, आकत रे या कला या भक्त दिल सावारे, आकत रे तुझ्या सावारे या सुख दिल सावारे, सदैताचा गावाते या सुख दिल सावारे, महाराज म्हणतात तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उलंडिला माया घाट, स्वर्ग जयाची पायरी, मोक्ष त्यांचा आज्ञाधारी, ऐसा संतांचा महिमा, पायवनी शिवब्रह्मा, स्वल्प वाटे चला गाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. किंवा महाराज म्हणतात याच मार्गाने तुम्हाला ईश्वराची भेट होईल. महाराज म्हणतात त्याच मार्गाने तुम्ही चला, भगवंत भेट देईल. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवाशाने भेटे भगवंत. महाराज म्हणतात तुम्ही याच वाटाने चला, दुसऱ्या वाटाने जाऊ नका. कदाचित दुसऱ्या वाटाने जातान तर तुम्हाला गुंताडा परण. नका जाऊ नका जाऊ आडराणी, ऐशी गरजती पुराणी. त्या वाटाने तुम्ही जाऊ नका, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. महाराज म्हणतात संत पुढे गेले किंवा संत गेले तर या संत गेले तर या ज्या वाटेने साधू संत गेले महाराज, वेद मार्ग मुनी गेले
विठाला वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललो वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललो सकळते विषयांना म्हणून उभं बोलिलो म्हणून उभं बोलिलो चालता धनुर्धरा त्रांगकारीवर वेदाच्या मार्ग चला महाराज म्हणतात. वेदाच्या मार्ग चला, मुनीच्या मार्ग चला, संताच्या मार्ग चला, ईश्वराच्या पाठीमागे चला, त्याच्या मार्गरम पाठीमागे चला. न पडे गुंता कोठे काही, तुम्हाला अडथळा निर्माण होणार नाही आणि गुंता देखील महाराज म्हणतात पडणार नाही. गुंता काढण्याचं काम संत येतं. तुम्हाला त्या वाटेने तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. सगळ्यात सोपा आणि सुलभ मार्ग कोणता? महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितला. कोणता मार्ग सांगितला? भावे गावे गीत. भावनेनं भगवंताचं गीत गा, तुम्हाला ते भेट देणार. गीतामध्ये अनेक गीत येतं, पण नेमकं गीत कोणतं घातल्याच्या नंतर परमात्म्याची प्राप्ती होती? रामकृष्ण सांगितलं. तुम्ही नेमकं गीत कोणते? बरेचशी गीतं येतं. कोणत्या देवानं कोणत्या गीतानं देवाची प्राप्ती होईल का? महाराज म्हणतात नाही, जे गीत आवडतं तेच करी जात जावा. जे ज्याला जसं जसं आवडत असतं तसं तसं दिलं पाहिजे. आवडे देवाशी नामाचा उच्चार. काही देवाला आवडतं, काही जीवाला आवडतं आणि काही संताला आवडतं. पण देवाला काय आवडतं, संताला काय आवडतं आणि जीवाला काय आवडतं? देवाला काय आवडतं? रात्रंदिवस नामाचा उच्चार देवाला आवडतो. संताला काय आवडतं? पंढरपुरा निळीन बुडी संताला आवडतं. पण जीवाला काय आवडतं? ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हावं संसारी. बऱ्याच जणांची आवडे, पामराची आवड वेगळी, मुक्ताची आवड वेगळी, जिज्ञासूची आवड वेगळी, विषयाची आवड वेगळी. पामराला कोणतीच आवड नाही, फक्त मिळावा आणि खावा एवढीच आवड. विषयाला मात्र ते विषय मिळाव तेवढीच आवड. पण मुक्ताला मात्र कोणतीच आवड नाही. मुक्ता ते निर्धारिता आणि लाभेच आपली मुक्तीचा. कैवल्याचा अधिकारी आणि मोक्षाची सोडी बांधी करी. त्यांना कोणचीच आवड राहिली नाही. तुमची आमची आवड कोणती? देवाची आवड कोणती आणि जीवाची आवड कोणती? सुंदर असं प्रमाण दिलं. रामकृष्ण गीती गात टाळ चिपुळ्या वाजवित, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. महाराज म्हणतात याच मंत्राने तुम्हाला त्या ईश्वराची भेट होईल. पण हे मंत्र म्हणताना महाराज म्हणतात, हे गीत म्हणताना तुमच्या अंतःकरणात काय पाहिजे?
भाव पाहिजे. म्हणून भावे गावे गीत प्रमाण असे असते. आरंभी आवडी आदरे आले नाम आले नाम आवडे आदरी आरंभी. आरंभाला आदराने आवडीने नाम देवाचं यावा. फायदा काय व्हावा तेने सकळ सिद्धी जगी पूर्ण काम. जगातले पूर्ण काम होण्याचं काम कोणते? रामकृष्ण हरी महाराज म्हणतात टाळ चिपुल्या वाजवित संगे आपुल्या छंदे आपुल्या नाचत गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. पण लाज भये शंका दुरविला मान आणि न कळे साधन या परते. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागल? वैष्णवा संगती सुख वाटे जीवाला संगती सुखाची असेल वाटत असेल तर वैष्णवाची संगती करा. त्याने तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होईल. म्हणून महाराज म्हणतात या गीतामध्ये भाव पाहिजे. भाव रात्रंदिवस परमार्थ केला आणि अंतकरणात भाव जर नसल देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला भुकेला. देवाला कोणती भुके? भावाची. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. त्याला प्रेमाची गरज आहे. देवा कारणे भाव तस्मात फारशेने लगे द्यावे चित्त. थोडे बारीक बारीक प्रमाण ऐका म्हणजे तुम्हाला चांगलं कळन. बघा आता देव भावाचा भुकेलाय मान्य आहे तुम्हाला. देवा कारणे भाव तस्मात हे मान्य आहे. पण देव कळण्यासाठी अंतकरणात भाव पाहिजे. भाव असं प्रमाणे भाव बळे आकळे आहे ना, बरोबर आहे ना? पुन्हा चांगलं वाचा. भाव बळे आकळे एरवी नाकळे. एरवी नाकळे म्हणले ना मग कसं कळे? एक भावचे कारण काही न लगे.
न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची देवा कारणे भाव तस्मात फारशे न लगे द्यावे वित्त भाव बळे आकळे एरवी ना कळे भावाच्या बळाने सगळ्या गोष्टी कळल्या जातात देवा कारणे भाव तस्मात किंवा भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये म्हणून भावे गावे गीत आणि शुद्ध करुनिया चित्त तुम्ही रात्रंदिवस जरी गीत गायलं भगवंताचं मनाने नसल चित्ताने नसल बुद्धीने नसल अहंकाराने नसल तर ते गीत तुमचं तिथपर्यंत प्राप्त होत नाही त्याच्यासाठी काय हवा तर महाराज म्हणतात चित्ताची शुद्धता हवी आणि चित्ताची झालेली शुद्धता चित्त कशानं शुद्ध होणार चिंतने चिंतने तद्रूपतः शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला चित्त ऐका चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती चित्त शुद्ध असल तर शत्रू सुद्धा मित्र होतात आणि चित्त जर अशुद्ध असल तर मित्र सुद्धा चित्त माणसाचं शुद्ध असेल तर महाराज म्हणतात शत्रू मित्र होतात पण चित्त जर अशुद्ध असेल तर मित्रच माणसाचे शत्रू सुद्धा होतात आपल्यावर सगळ्या गोष्टी आता आपण जसं पाहाल तसं आपल्याला सगळ्या जगामधलं दिसत असतं सृष्टीतलं दिसत असतं म्हणून जीवनामध्ये भावाला खूप किंमत आहे भावे गावे गीत आणि शुद्ध करुनिया चित्त चित्त शुद्ध कशानं होईल चित्ताची शुद्धता झाली या अंतकरणावरती आलेली काजळी या अंतकरणावरती आलेली काजळी या नाम चिंतनाने काढायची असते जसं घरामध्ये लॅम्प लावला तेल आहे वात आहे लॅम्प लावला पण प्रकाश पडत नसल तर प्रकाश पडत नाही लॅम्प मध्ये तेल आहे वाते काडीच्या पेटीनं लावलेली वाते दिसता दिवा आहे पण प्रकाश पडत नाही काचावर काजळी आली पुन्हा डबल तेल टाकायचं काम नाही ना काडी वाढण्याचं काम नाही फक्त काय करायचं लॅम्प घ्यायचा आणि ते मात्र उजळून काढायचा तसा बऱ्याच वर्षापासून काचावर काजळी आली सप्त्यात याचन काजळी काढून जायचं तुम्ही म्हणता काजळीवाले कोणी 5-7 लोक बोललेत काजळ्या काढायला रोजानं उली 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 जरी काढली तर निघून जाईल उली उली काचाची काजळी काढली तर निघून जाईल अहो कायची लेज बसली तर ती काल्यामध्ये तर राहायचीच नाही वरची आलेली काजळी वरचीवर आता हे डॉक्टरचे 7 दिवसाचे 7 डॉक्टर कसा रोग असू द्या ना भाऊ रोग असू द्या पण एक पेशंट म्हणला डॉक्टर मला कसं काढणं व्हालंय डॉक्टर म्हणले मग याला औषध नाही कोणत्या बिमाऱ्या आहेत ह्या अरे कोणती बिमारी असू द्या तुम्हाला 7 दिवसात तुम्ही अगदी स्वच्छ होऊन जाल लॅम्पचा काच जसा निर्मळ होतो राखेनं घासल्याच्या नंतर तसं निंदकाचे घर साबणाची वडी आणि देहाची पासुडी शुद्ध केली तुम्ही आता सर्वजण इथं आलेली समाज पूर्ण गावकरी मंडळी कोणत्या गंगेत आंघोळ करायला कोणत्या गंगेत आम्हाला तर आम्ही तरी गोदावरीचं करतो तिथं तुम्ही सर्वजण ज्ञान गंगेत नाहला आणि ज्ञान गंगेत नाहलेला मनुष्य मला नाही वाटत तो अज्ञानी राहील आणि अपूर्ण राहील अरे या सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर ज्ञानाची आंघोळ झाली ना तृप्ती व्हावा निदान 1 वर्ष तरी त्या माणसानं चांगलं वागावा अशी ज्ञानाची आंघोळ जे ज्ञान गंगे नाहले
ज्ञानरूपी गंगेत आंघोळ केल्याच्या नंतर महाराज म्हणतात त्याला पुन्हा कुठे आंघोळ करायची गरज नाही. तसं भावनेनं शुद्धता या शुद्ध अंतकरण झालं. महाराज म्हणतात दुरी नाही देव आणि शुद्ध ज्याचा भाव झाला. महाराज म्हणतात ज्याचा भाव शुद्ध असेल ना त्याला शत्रू सुद्धा मित्र काही करू शकत नाही. त्याला सगळं जग सुद्धा दुसरं काही दिसत नाही. अवघा देवची झाला पायी आणि धरोनिया अंतर्बाही. फक्त त्यानं काय करावा भावे गावे गीत आणि शुद्ध करुनिया चित्त. म्हणले फायदा तुझं हे देव तुझं व्हावा हे देव. तुला पाहिजे आहे देव. तुला देव जर कळून घ्यायचा असेल तर सोपा आणि सुलभ उपाय कोणता भावे गावे गीत. तुझं व्हावा आहे देव शुद्ध करुनिया चित्त. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुझं व्हावा आहे देव अनेकाचे कानी. तुझं व्हावा आहे देव गुणदोष मना नानी. तुझं व्हावा आहे देव. हे त्यातले उपाय. तर तुला ईश्वर प्राप्तीचा उपाय जर असेल तर तू काय कर. महाराज म्हणतात अनेकाचे कानी. अनेकाचे कानी गुणदोष. या कानाने दुसऱ्याचे गुण ऐकू नकोस. या कानाने दुसऱ्याचे दोष ऐकू नकोस. तुला जर देवाची प्राप्ती व्हायची असेल तर कानानं ते ऐका. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. कान भरोनिया ऐकिल तुझी कीर्ती. हीच मज विश्रांती. काय ऐकतात जावा. काय ऐकतात जाव कानानं. अहो कानानं काय ऐकतात जाव. हा कानानं हा कीर्तन ऐक. कानानं कीर्ती जर ऐकली ना फायदा काय. पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्रची होय देह त्याचा. ताकद कानातली ताकद. हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय. आता वाणीतली ताकद सांगू. वाणीतली कोटी ब्रह्म हत्या मुख. काय महिमा माता
काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. वाणीतली ताकद महाराज म्हणतात. हरिपाठ कीर्ती कानातली ताकद. चरणातली ताकद महाराज म्हणतात चरणाची. चरणचे रजवंदी शूळपाणी. नाचती कीर्तनी त्यांच्या माथा. चरणाची ताकद किंवा संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाई. चरणातली ताकद, हातातली ताकद, हातातली ताकद. विठाला आपुलिया गाता डोला प्रेम आपुलिया. मना राम राम टाळी वाजवाते. मना राम राम टाळी वाजवाते. मना राम राम टाळी वाजवावी. कशातली ताकद? हाताची ताकद. टाळी वाजवावी उडी चालावी पंढरी. पंढरी वाटती चालावी पंढरी. पंढरी वाटती चालावी पंढरी. पंढरी ताकद, वाणीतली ताकद, कानातली ताकद, हातातली ताकद, शरीरातली ताकद. होय अंग हरी चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात या सगळी शक्ती आहे, सगळ्यामध्ये ताकद आहे. म्हणून महाराज म्हणतात भावे आणि काचे कानी गुण दोष मना नानी. दुसऱ्याचे दोष कानावर घेऊ नको, ऐकू सुद्धा नको. जाणूनी नेनती करी माझे मन, तुझी प्रेम खुन देऊन या. मग मी व्यवहारी असेन व्रतत, जेवी जळा आत पद्मपत्र. ऐकुनी ना ऐके निंदा स्तुती कानी, अंजाई सका उन्मुनी योगी राज. कोणाची निंदा कानाने ऐकू नको, ऐकू तर नकोच नको. पण दुसऱ्याची बैठकीत बसल्यावर करून निंदा करू नको. कारण निंदा आपल्याकडून दोन गोष्टी घडल्या. आता ज्याची करू नये त्याची निंदा केली, ज्याची स्तुती नाही करून त्याची स्तुती केली, आणि म्हणूनच वाचा पंगू झाली. संताची निंदा केली.
संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा आणि मुका झालो वाचा गेली. याचा सरळ अर्थ लोकांनी लावला, मुका झालो म्हणजे बोलता येत नाही म्हणून मुका, बोलता येत नाही म्हणून मुका नाही, बोलता येण्याला मुका नाही. कशामुळे मुका झाला? हे लंगडे झाले, आंधळे झाले, पांगळे झाले, पूर्वजन्मी पाप केले ते बहुस्तरीले, विशेष सुख नाशिवंत ते 84 लक्ष येऊनी ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे, सगळ्या गोष्टी झाल्या. महाराज म्हणले साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, मुका झाला. मुका झाला या शब्दाचा अर्थ आपण सरळ लावला, ज्याला बोलता येत नाही त्याला मुका म्हणतो, त्याला मुका म्हणायचं नाही. बोलायचंच शिल्लक राहिलं नाही त्याला म्हणायचं मुका. आपण बहिरा कोणाला म्हणतो? ज्याला ऐकायला काही येत नाही त्याला म्हणतो बहिरा, त्याला बहिरा म्हणायचं नाही. आता कोणतंच कीर्तन ऐकायचं राहिलं नाही त्याला ऐकिले हरि कीर्तन नाही केलं पुराण श्रवण. बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, काही ऐकायचं शिल्लक राहिलं नाही म्हणून महाराज म्हणतात बहिरा झाला. काय काय केलं त्यानं? होतो पंडित, होतो पंडित महाज्ञानी, 10 ग्रंथ षडशास्त्र, 4 वेद मुखोगतवाणी, ह्या सर्वावर पडलं पाणी. हे पाठ नसेल तुम्हाला. ह्या सर्वावर पडलं पाणी, गर्वामध्ये झाली सर्व. बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. या जगामध्ये मी बहिरा झालो म्हणजे काही ऐकायचं राहिलं नाही. आणि काचे कानी गुणदोष मना नानी, हा भक्तीचा सुलभ उपाय, हा ईश्वराचा सुलभ उपाय. पुन्हा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, तरच विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. हे मंत्र उपाय ईश्वर प्राप्तीचा आहे. पुन्हा महत्वाचा उपाय सांगतो, तू जगामध्ये वावरताना, वागताना, महाशिवरात्रीला सगळ्या गोष्टी करताना महत्वाची गोष्ट तुला सांगतो, जरा जपून बोलत जात जाय. वेचीचे वचन जेने राहे समाधान, असं बोल ज्या बोलण्याने विठ्ठल डोले, असं बोल ज्या बोलण्याने सगळं जग वाकेल, असं बोल. महाराज म्हणतात नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, असं बोल जेने बोले विठ्ठल डोले. बोल बोले ऐसा बोले, बोल बोले ऐसे बोले, बोले विठ्ठल डोले. बोले हा जागे बाहेर आतनी जले, कैसे घरात नेनो अंधारना उजडलेगा. शाबास, वासुदेव करतो असं बोला. ज्या बोलण्यानं तुमच्या बोलण्याला तथ्य राहील. माणसं किती बोलतात, कसंही बोलतात, बोलण्याला मर्यादा नाही. कोणचं बोलायचं, कुठं बोलायचं, आणि त्यांच्या ओवीपाठ साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. काय साच बोलणे? साच म्हणजे खरं. माणसानं खरं बोलावं आणि कसं बोलावं? साच बोलावं आणि पुन्हा कसं बोलावं? मवाळ बोलावं. कसं बोलावं? मवाळ. ध्यानात आलं का? ज्ञानेश्वरी शब्द आहे मवाळ बोलावं. माणसानं मवाळ बोलावं पण मौचूळ बोलू नये.
मवाळ बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे वेचीचे वचन जेने राहे समाधान सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. आणि या सगळ्या गोष्टी करताना तुपल्या घरी चांगलंय भरपूर आहे कधी मधी थोडं तरी तुका म्हणे पार तुका म्हणे पार तुका म्हणे पार तुका म्हणे पार माऊली